नमस्कार मंडळी. जय गजानन, जय हिंद, जय महाराष्ट्र. आज माझा हा रेकॉर्डेड व्हिडिओ पाहताना तुम्ही लक्षपूर्वक आणि भावुक होऊन कोणत्याही पदाला किंवा संस्थेला ट्रोल, व्यक्तिविशेष, काही आक्षेपजन्य टिप्पणी वगैरे नका करू. ही माझी हात जोडून तुम्हा सर्व यूट्यूब मित्रपरिवार, फेसबुक मित्रपरिवार यांना विनंती आहे. तर आजचा जो हा व्हिडिओ आहे एक स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे आपली ग्रामपंचायत याबाबत आहे. ग्रामपंचायतचा हा जो व्हिडिओ आहे मी जे बोलणार आहे ते एक साधा माणूस, सर्वसाधारण माणूस म्हणून बोलणार आहे. मला काही आवश्यकता नाही माझ्या यूट्यूबचे सबस्क्रायबर वाढले पाहिजे, फेसबुकनं मला पैसे दिले पाहिजे, का कोणत्या माणसानं मला वायवाई केली पाहिजे, त्याच्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे. व्हिडिओ जो आहे तर आपलं म्हणणं एवढंच आहे. महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतच्या प्रतिष्ठित नागरिक, ग्रामसेवक, BDO, CO, जिल्ह्याचे आणि जिल्हाधिकारी साहेब यांना कोणी हा व्हिडिओ मनावर आणि स्वतः व्यक्तिविशेष घेऊ नका. तर महाराष्ट्रातील जनतेनं आणि भारत की जनता को अपने को एक छोटा सा संदेश देना है. गांव कैसा रहना चाहिए, अपन ने कुछ वीडियो फेसबुक लाइव के माध्यम से अपन ने अपने गांव में, अपने गांव की ग्राम पंचायत में कुछ क्वेश्चन किए थे, प्रश्न विचारलेले होते. त्या प्रश्नांची माहिती आपल्याला संबंधित अधिकाऱ्यांनी किंवा प्रतिष्ठित सदस्य XYZ जे मानकरी राहते आमसभेचे, ग्रामसभेचे, त्यांनी आपल्याला दिलेली नाही. आपला अर्ज एक दिवस आधी आला असता तो विचार केला असता आणि प्रश्न जे आहे ते आमसभेत घेतले असते, विचारण्यात घेतले असते. तर काही विषयाने आपण काही फेसबुक लाईव्हमध्ये आपले प्रश्न विचारले होते. तो आपल्याला मांडायचा अधिकार आहे नाही आहे, ग्रामपंचायतमध्ये फेसबुक लाईव्ह करू शकतो किंवा असे काही फेसबुक लाईव्ह करत असताना स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत यांची बदनामी व्हावी असं